मंडळी, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या, जे की टिफिनसाठी एकदम सोपा पर्याय आहे आणि सहज एकदम पटकन होणार। तर चला तर आपण बनवू। तर इथे मी चांगले 3 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि असे पातळ असे आपण कापून घेतलेले आहेत। साल काढायची असेल तर काढा, नसेल काढायची तर नाही काढली तरी पण चालते। आणि कापून आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलेले आहेत। ते इकडे तवा ठेवलेला आहे, तव्यावर मी एक पळी भरून तेल टाकते। तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मोहरी। थोडीशी मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला, एकदम असा तडतड आवाज आला पाहिजे। नंतर याच्यात टाकू आपण थोडीशी जिरे आणि लगेच याच्यात टाकू आपण थोडीशी हळद। आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे जे काचऱ्या करून घेतलेले आहेत काप बारीक, ते पाण्यातून काढून लगेच आपल्याला तव्यामध्ये टाकायचं आहे तेलात। आणि गॅस मोठा करून परतून घ्यायचा आपल्याला 1-2 मिनिट फक्त। छान एकदम आपल्याला तेलामध्ये असं भाजून घ्यायचे। छान आपण एकदम भाजून घ्यायचे असे चांगले असे बटाटे आपले भाजले पाहिजेत लालसर असे। एकदम असं घाईच्या वेळेस किंवा जास्त वेळ कमी असेल अशा वेळेला एकदम पटकन परंतु अतिशय सोपी अशी डब्यासाठी आपल्याला ही उपयोगी पडणारी रेसिपी आहे। नक्की करून बघा, काही जास्त डोकं लावायची गरज नाही, काही नाही, एकदम साधी सोपी एकदम। तर आता यानंतर आपण टाकू थोडीशी एकदम चिमूटभर आपण जिरे पावडर टाकणार आहे। नंतर थोडीशी धने पावडर टाकू आणि नंतर टाकू आपण लाल तिखट, जे की आमचं खास बनवलेलं आहे कुकिंग मराठी तडका या चॅनलचं। नेहमीप्रमाणे जसं बनवतात त्या पद्धतीनं आमचं हे लाल तिखट नाही, एकदा वापरून बघा तुम्ही। काळा मसाला, काळं तिखट, लाल तिखट आम्ही जिरे लसूण वगैरे घालून कांडप यंत्रामध्ये जाऊन कुटून आणतो। तर अतिशय चविष्ट असं हे लाल तिखट आहे। यानंतर आपण टाकू चवीपुरतं मीठ आणि परत ह्याला चांगलं परतून घ्यायचं। सगळ्या आपल्या बटाट्याचे जे काचरे आहेत त्याला सगळ्याला तिखट मीठ लागलं पाहिजे आणि जे काय धने जिरे पावडर टाकले ते पण आपलं लागलं पाहिजे। आता ह्या वेळेला जरा तिखटाचा थोडासा ठसका उठतो म्हणून आपण गॅस कमी करायचा, म्हणजे आपल्या तवा आता भाजलेला तापलेलाच आहे। तर छान आपल्या ह्या बटाट्याचे फोडी चांगल्या भाजून निघते। फक्त 5 मिनिटाचा वेळ लागतो याला, लगेच आपल्या बटाट्याच्या फोडी शिजतात। पण बघा लगेच शिजल्यात आणि काही असं जास्त काही तामझाम करायची गरज नाही। आणि मंडळी, आणखी एक सांगायचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला असे साधे सोपे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती। आणि सगळ्यात शेवटी आपण टाकू कोथिंबीर, आहे की नाही, एकदम तेल कमी, मसाला कमी, झटपट एकदम होणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ पण कमी। तर आवडली ना रेसिपी तर करा पटपट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या। तर आपलं आता हे झालेलं आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।